नाशिकच्या मनमाडमध्ये बस स्थानक इमारतीच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे बस स्थानक आवारातील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं संपूर्ण परिसर चिखलमय झालाय, तर प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागतेय। दरम्यान बस स्थानक परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या मनमाड बस स्थानकात नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी तात्पुरतं बस स्थानक उभारण्यात आलंय। मात्र या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत, रस्त्यावर खड्डे पडलेत आणि हा परिसर पाहू शकतो या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। खड्डे पडल्यामुळे या खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साठतंय आणि सर्वत्र चिखल पसरल्यामुळे नागरिकांना आणि खास करून जे विद्यार्थी असतील, दररोज येणे करणारे प्रवासी असतील किंवा नियमित प्रवासी असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। अक्षरशः चिखलातून मार्ग काढून या ठिकाणी जावं लागतं। मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे जे गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी उधळतात आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली। या बाबतीत बस स्थानक प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे वारंवार या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। एकंदरीतच या सर्व प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने आता दखल घेऊन कुठेतरी ह्या रस्त्याचं डागडुजीकरण करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।